करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे चरण संताचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखू माईच्या वरा. अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा शेवट कसा गोड करता येतो याचं गोड असं उदाहरण सांगणारा अभंग आहे. आपण या अभंगाचं गोड चिंतन 12 वाजेपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या मोतीनगर शनेश्वर मंदिराच्या शेजारी सोरेगाव नावाच्या कोळपेवाडीच्या या प्रांगणामध्ये गेल्या 1 वर्षापूर्वी कैलासवासी किसनराव सखाराम एखंडे या वडिलांचं निधन झालं आणि त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा जो मोठा परिवार आहे श्री सोपान किसन एखंडे मुलगा आहे, श्री नामदेव किसन एखंडे मुलगा आहे, राजेंद्र संदीप रोहित 2 नातू आहेत, रोहित विकी माधुरी पंतू आहेत, लहानूबाई नावाची सून आहे, सौभाग्यवती जनाबाई नावाची मुलगी आहे, सौभाग्यवती लहानूबाई नावाची पुन्हा एक मुलगी आहे, गंगा भागीरथी मंदाबाई रवींद्र एखंडे नात सून आहे, सौभाग्यवती शीतल सौभाग्यवती सुजाता आणि कुमारी कार्तिकी नातसून आणि पंतू आहेत आणि समस्त एखंडे परिवार यांच्या वतीनं आपल्या वडिलांचं या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं पूजन ठेवलेलं आहे. आपल्या धर्मशास्त्रानं आपल्याला काही विधी सांगितले त्याच्यामध्ये हा वर्ष श्राद्धाचा विधी आहे. आपले वडील गेले किंवा आपली आई गेली की आपल्याला शास्त्र सांगतं त्यांच्या नावानं तर्पण करावं. एक दिवशी पहिल्या दिवशी 1 पिंडदान द्यावा, दुसऱ्या दिवशी 2 द्यावे, असे 10व्यापर्यंत 10 पिंडदान देण्याची पद्धत आहे. आपण रोज देऊ शकत नाहीत म्हणून गंगेच्या काठाला 10वा जिथं केला जातो तिथं ब्राह्मण 10 पिंडाला आपल्याकडून बोट लावून घेतो. 11व्या दिवशी 11 पिंड, 12व्या दिवशी 12, असं 14 दिवसापर्यंत विधी करावा आणि मग एकदा 14 दिवस निघून गेले की वडिलांच्या नावानं प्रत्येक महिन्याला एक पितृदेवता जीव घालावी आणि ज्या तिथीला वडिलांनी देव ठेवलेला असतो त्या तिला पुन्हा एकदा वर्ष श्राद्धाला अन्नदान, ज्ञानदान, तर्पण, पूजन, कीर्तन ठेवलं जातं आणि गेलेल्या जीवात्म्याला भगवंताच्या पायाजवळ जाण्याचा मार्ग आज मिळत असतो. 1 वर्षभर त्यांचा आत्मा आपल्या पंचकृषीमध्ये असतो, तो आज मुक्तीला पावतो म्हणून वर्ष श्राद्धाला शब्द आहे आत्मा मुक्ती दिन. आजच्या दिवशी तो होत असतो आणि त्या संबंधातून अगदी समस्त एखंडे पाटील परिवारानं या ठिकाणी हा सुंदर असा कार्यक्रम वडिलांच्या निमित्तानं आयोजित केलेला आहे आणि त्याद्वारे आमचे जिवलग मित्र रिनाकांत दादा जे कबाडी यांची प्रसिद्ध साऊंड सर्व्हिस आहे यांच्या माध्यमातून आमचे मुखेडची जी संस्था आहे दीनानाथ गुरुकुल त्यांची श्रीराम महाराज पांगरे यांच्या माध्यमातून आणि रिनाकांत भाऊंच्या माध्यमातून ही सेवा आमच्यापर्यंत आली. आपल्या सगळ्या मुलांनी, तरुणांनी, या परिवारातल्या सगळ्यांनी विनंती केली की अक्रूर महाराजांचं कीर्तन मिळालं पाहिजे आणि त्याला उद्देशून आज आपल्या या कोळपेवाडीच्या सोरेगावच्या मोतीनगर या भागामध्ये हे कीर्तन करण्याचं नियोजन आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. हे गाणारी दोघेही आमचे गुरुबंधू मंडळी वैभव महाराज, अतिशय गोड आवाज, मृदू आवाज, हृदयाला लागणारं गाणं त्यांच्या कंठामध्ये आहे. वैभव महाराजांना वंदन. आमचे नागेश महाराज, दुसरे नागेश्वरजी ज्यांना आम्ही म्हणतो, अतिशय गोड आवाज, उंच आवाज, तार सप्तकातला आवाज आहे, त्यांनाही माझं वंदन. आमच्या संस्थेतली ही दीनानाथ गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, आमचे श्रीराम महाराज पांगरे
मुखेड नावाचं गाव आहे आपल्या गंगेच्या पलीकडून. तिथून ही अगदी सगळी आलेली तरुण विद्यार्थी मंडळी, त्यांना वंदन. माझे आवडीचे मृदंगाचार्य आमचे निलेश महाराज पगार अतिशय गोड पखावज वाजवतात. त्यांच्या हातामध्ये बेस आहे, लग्गीचा बाज आहे, स्पष्टता आहे, रियाज केलेला आहे. निलेश महाराजांनाही वंदन. सिस्टीम अतिशय गोड आहे, जेवढं लागतं तेवढं छान त्यांनी दिलेलं आहे. शूटिंग चालू आहे, त्यांनाही वंदन. आपण सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, आपल्या शहाजापूरचे खालचे आमचे पोलीस पाटील, डोमशे पोलीस पाटील आहेत, आमचा संतोष दादा वाघ आहे, आदी करून आपण सगळी आमची या भागातली मित्रमंडळी आणि या परिवारातली सगळी भाविक मंडळी, या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आल्यापासून जी मंडळी स्वागत करतायत त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच सगळ्यांनी आल्यापासून स्वागत केलं, सगळ्यांना धन्यवाद देतो. या परिवाराच्या दुःखामध्ये वडिलांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी सगळे सोयरे, पै पाहुणे, आप्तेष्ट, मित्र परिवार सगळेजण आपण एकत्रित आहात. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. अभंगाबरोबर थोडासा बापही सांगण्याचा प्रयत्न करतो. फक्त एक काम करा, येणाऱ्याला येऊ द्या, बसणाऱ्याला बसू द्या. एक दिवसाचा कार्यक्रम राहतो, पण तुम्ही जे ऐकणारे आहात त्यांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला माझ्या संगतीमध्ये आमचे गणेश महाराज आहेत. आधी करून सगळी जण आपण बरं सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. जन्म ज्याचा झाला माझ्याकडे बघा, त्याला मृत्यू असतो, आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म असतो. उपजेते नाशे, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. पडिलो आवर्ती भोवरा, बहु थोरा ओळसिया गे. जन्म म्हटलं की मृत्यू आहेच, आणि मृत्यू झाला की पुन्हा जन्म आहे. मात्र जन्म मृत्यूच्या मधलं जे आयुष्य मिळालं, नदीच्या अलीकडचा काठ माझ्याकडे बघा जन्म आहे, नदीच्या पलीकडचा काठ मृत्यू आहे. पण जन्म मृत्यूच्या मधलं जे पाणी आहे आपलं मिळालं आयुष्य, ते कधी बर्बाद करायचं नसतं. मग औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. फार सुंदर कबीरदाजींचा दोहा आहे बरं का. औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण. आपल्या सगळ्यांना सूचना दिली, सावधान केलं संतांनी की अरे जन्म मिळालाय तो काही टाइमपास नाही. मग आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान आणि कहे ज्ञान. गोड शब्द आहेत बघा. याच जन्मी घडे, इथं लाल रे गोडायची. बाकीच्या जन्मात ऐका प्रयत्न करता येत नाहीत. पशु काय पाप पुण्य जाणते, उत्तम मध्यम भोग भोगिते. माणसापेक्षा कितीतरी चांगले गुण पशु पक्षात आहेत, पण त्यांना उपकार करता येत नाही, त्यांना कीर्तन ठेवता येत नाही. तुम्ही कधी ऐकलं का कुत्र्याची मीटिंग झाली आणि कीर्तन ठेवलं? तुम्ही कधी ऐकलं का गाढवाची मीटिंग झाली आणि सप्ताह ठेवला? होतच नाही. ते फक्त याच जन्मी घडे देवाचे भजन. पुन्हा ऐका, या जन्म सोडून बाकीच्या जन्मात तुम्हाला प्रयत्न करता येत नाही. आपण सगळे असं करतो, संसारातले प्रयत्न करतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, माझा बंगला, माझी गाडी, माझं घर, माझी मुलगी, माझा संसार, हाच आपला प्रयत्न आहे.
पण एक माझं वाक्य ऐका, संसारातला प्रयत्न हा प्रारब्धावर आहे. तुम्ही केला काय न केला काय तो होणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी काळ येणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी उद्या काय होणार आहे ते तुम्हाला माहिती नाही. मला सांगा, तुमच्यापैकी कुणाला माहिती आहे का उद्या काय होणार आहे? मला माहिती आहे का उद्याचं कीर्तन होईल का नाही माझं? कुणालाच माहिती नाही नागेश महाराज. त्याचं कारण का? संत म्हणतात, जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी, होणारा सारखी बुद्धी, कर्म रेखा तळे ना. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती प्रारब्धाची रेषा मारलेली, त्याच्या पुढे तुम्ही जात नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. एखाद्याकडे पैसे जास्त झाले म्हणजे समजून घ्यायचं त्याचं प्रारब्धात आहे. एखादा श्रीमंत व्हायला लागला, प्रारब्ध आहे. एखादा गरीब झाला, प्रारब्ध आहे. प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान. मी कशासाठी सांगतो? संसारातल्या सगळ्या गोष्टी प्रारब्धानं मिळतात. पुन्हा ऐका, कशातल्या? संसारातल्या. पुन्हा ऐका, माऊलींची ओवी आहे, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती जाता पैसे घर रिगे. ज्याला श्रीमंत व्हायचं त्याचं प्रारब्ध चांगलं असलं पाहिजे आणि त्याचा उद्योग चांगला असला पाहिजे. प्रारब्ध जर नसेल आणि तुमचा उद्योग भारी असेल तरी मिळत नाही, आणि कितीही प्रारब्ध भारी असेल आणि तुम्ही चांगलं काम केलं नाही तरी मिळत नाही. म्हणजे प्रयत्नाची आणि प्रारब्धाची जोड आहे. म्हणजे प्रारब्ध चांगलं पाहिजे संसारात. तरी तुम्हाला खरं सांगतो, प्रारब्धाशिवाय काही घडत नाही महाराज. त्या रामायणातला एक प्रसंग आहे बघा, फार गोड आहे हो. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली त्या कैकेयीनं, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. लक्ष देऊन ऐका. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी. काय शब्द आहेत बघा हे. राघवा, मी तुझ्या बापाकडे 2 वर मागितले होते, त्यातल्या पहिल्या वरानं तुला जी गादी मिळवायची होती ती माझ्या पोराला, आणि तुला 14 वर्षाचा वनवास मागितलाय. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाय. जातो मा जातो, अंगामध्ये वल्कल धारण केली आणि विश्वाचा मालक राजगादी सोडून वनवासात निघून गेला. कल्पना करा, सकाळी माहिती पडतंय की आता गादीवर बसायचंय, आणि संध्याकाळी माहिती होतंय वनवासात जायचंय. यालाच तर जीवन म्हणतात. सकाळी माहिती असते आपल्याला की आज आपल्याला आनंद आहे, आणि संध्याकाळी कानावर बातमी येते की आपल्या गावातला तरणा बाण पोरगा, नंबर लागलेला पोरगा काळानं हिरावून नेला, त्याचा ॲक्सिडेंट झाला. यालाच तर जीवन म्हणतात. हो, सुख आणि दुःख हे दोन, ही सावली आहे महाराज, ही आभराची सावली आहे. ती काही कायम टिकणारी नाही. कधी येईल तर कधी परत जाईल तर पुन्हा येईल. सुख आणि दुःख चालू राहतात. सगळ्यांना विनंती करतो, दुःख आलं म्हणजे कधी नाराज व्हायचं नाही, आणि सुख आलं म्हणजे कधी माजायचं नाही. श्रीमंत झालं म्हणजे माजायचं नाही, गरिबी आली म्हणजे लाजायचं नाही. त्याचं कारण प्रारब्धाच्या जीवावर या गोष्टी चालत असतात. ऐका रे, विधना तेरे लेख किसी के समझन आते हैं. काही शब्द आहेत, हो, प्रारब्धाचे कर्म कुणाला कळत नसतात. विधना तेरे लेख किसी के समझन आते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं. विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात जातो बघा. कसाऊ मला टाकुनी गेला रा, कसा मला टाकुनी गेला रा. 14 वर्षासाठी प्रभू जातात. मला टाकून गेला रा, कसा मला
गेला राम रामा बिन मज सैन पडेना रामा विनव रामा रामा विन मज चैन पडेना हे रामा विन मज हे रामा विन वर्षासाठी प्रभू वनवासात जातात. ज्याला गादी मिळायची होती बघा कोळपेवाडीकर अंगामध्ये वल्कल धारण करून वनवासात निघालाय. प्रसंग डोळ्यासमोर आणा. चैन पडेना नाशी जीवासी आराम कसा मला टाकून गोड गायन आहे. घरी घेऊन जा. 14 वर्षासाठी प्रभू वनवासात निघून जातात आणि प्रभू निघून गेल्यावर तो भरत परत येतो. माझ्याकडे बघा. प्रभू निघून जातात आणि भरत परत येतो. त्या भरताला माहिती होतं माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे. तो आपल्या आईला श्राप देतो. कैकई पापी मा, हे चांडाळणी मा, तू स्वार्थी आहे मा, तुझं नाव कुणी घेणार नाही. तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी इथं बसल्या त्या माता, तुमच्यापैकी स्वाती नाव असेल, ज्योती असेल, धनश्री असेल, रुक्मिणी असेल, सत्यभामा असेल, पण तुमच्यामध्ये कैकई नाव नसेल कुणाच. आहे एखादीच आहे? कैकई नाव आहे का तुमच्यात कुणाच? तुमच्या कोळपेवाडीत अख्ख्या एवढ्या सुरेगावला, शहाजहानपूरला, तिकडे खाली कुठंच नाही. संजीवानी हॉटेल परिवार जा तिकडे कुठं जाते कुठंच नाही. का नाही? त्याचं कारण एवढंच आहे, स्वार्थी माणसाचं नाव कोणी घेत नसतं. माझं वाक्य नीट ऐका बरं आणि घरी घेऊन जा. दुसऱ्यासाठी जो जगत असतो ना त्याचं नाव घेत असतात लोक. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे जगात, संभाजी महाराजांचं नाव आहे जगात. ऐका, जे दुसऱ्यासाठी जगलीत ना त्यांचे फोटो लावतात लोक. ते मरू देत नाहीत लोक त्यांना. जो दुसऱ्यासाठी जगत असतो, माझीच गाडी, माझाच बंगला, माझंच घर, याला कोणी विचारत नाही. त्याचं कुठंच नाव होत नाही. पंगत घालणाऱ्याचं पत्रिकेला नाव छापून येतं. वर्गणी देणाऱ्याचं नाव मंडपामध्ये लावलं जातं. अर्थ एकच आहे, जी माणसं देत असतात त्यांची नावं होत असतात. मा तू पापी आहे, कैकई तू चांडाळणी आहे, माझ्या दादाला तू 14 वर्षाचा वनवास दिला, मा मी तुला कधी माफ करणार नाही, माझं खूप प्रेम आहे. याला तर बंधू प्रेम म्हणतात ना. याची फार गरज आहे सध्या. फार वाईट झालं सध्या. हे नदीच्या कोळपेवाडीचा भाग आहे हा.
चांगले पाटे तुमच्याकडे, पाणी आहे भरपूर, ऊसाची शेती आहे, कारखाने चांगले मजबूत आहेत. आमच्याकडं आहे जरा पाणी, आता तुमच्यामुळे येतंय आम्हाला इकडं पडलेलं, नाही तर आमच्याकडे दुष्काळच असतो. तुमचंच पाणी आम्हाला येतंय, कोपरगावमधून गोदावरी जाते की नाही, आम्हाला त्याच्यावरच आमचं बरं चाललंय. या पाण्यामुळं आपल्या शेत्या सुधारित झाल्यात, चांगले बी बियाणं मिळायला लागले, चांगले ऊस यायला लागले, लाखो रुपयात आपण खेळायला लागलो. माझ्याकडे बघा, पण अर्धा एकर किंवा 1 एकरचा बांध सख्या भावानं जर कोरला आपला, तर आपण जन्मभर त्याचं तोंड पाहत नाही. असे कितीतरी भाऊ आहेत की अर्ध्या एकरसाठी कोर्टामध्ये भांडण आहे. मायबाप त्यांच्या त्या वागण्यामुळं, त्यांच्या भांडणामुळं मरून गेलेले आहेत. अर्थ एकच आहे, आपल्या देशाला रोज कीर्तनाची गरज आहे. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात रामायणाची गरज आहे, प्रत्येक घरात संस्काराची गरज आहे, प्रत्येक घरात शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे, प्रत्येक घरात ह्या कथा गेल्या पाहिजे. विठाला विठाला प्रत्येक घरात गेली. त्याचं कारण बंधुप्रेम आहे. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, आणि एक भाऊ म्हणतो, आई माझ्या दादाला वनवास दिला, मी तुला कधी माफ करणार नाही, तू पापी आहे मा, आजपासून मी तुला आईच म्हणणार नाही. भरत काय करतो माहितीये तुम्हाला? या देशातला पहिला भाऊ आहे. सगळी गादी, सगळी सिंहासन रथामध्ये भरवतो वैभव महाराज, आणि अयोध्येचं वैभव घेऊनच राम प्रभूला भेटायला निघतो, गादी घेऊन जातो. महाराज आपण सुद्धा जा, आपलं चुकलं असेल धर बाबा तुला हे अर्धा एकर, पण कोर्टात काही भांडण नको, हाच परमार्थ आहे महाराज, हेच खरं जीवन आहे. काय भांडत बसलं? मला एक लहाना भाऊ आहे, आम्ही दोघंच भाऊ आहेत वैभव महाराज, मी मोठा आहे तो लहान आहे. आम्ही दोघांनं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही. ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कीर्तन करायचं नाही. का? हे नुसतं सांगायला थोडी असते, हे वागलं पाहिजे की नाही? तुम्ही वागून बघा, तुमचे वडील फार दिवस जगतील. वागून बघा, तुमची आई फार दिवस जगेल. त्यांना काही नसतं महाराज दुसरं. तुम्ही भाऊ एकत्रित राहिले, असू द्या थोडे आता विचार जुळत नाहीत म्हणून काय एकमेकावर केस टाकायच्या का? मग फेकून द्यायचं का भावाला? नाही. आपलं रामायण आपल्याला शिकवतोय, आपला देश आपल्याला शिकवतोय. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी. आपला भाऊ नाही तो नदीकून वाटणी घेतो डोंगराकडले आपल्याला देतो, आपला नाही तो कोळपेवाडीचा बंगला त्याला घेतो, पडलेलं घर आपल्या वाट्याला लावतो, असला नाही तो. भरत भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटा. भरत चला रे अपने भैया को मनान. जा कधीतरी रुसलेल्या भावाला मनवायला जा. भरत गेलाय, वेळ कमी आहे, प्रभू रामचंद्राच्या पाया पडतोय. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे, हे राज्याभिषेक तुमचा आहे, मला माफ करा आणि ही गादी परत तुम्हाला घ्या, वनवासात परत चला. ज्यावेळेला असं भरत म्हटला त्यावेळेला रामचंद्राने त्या भरताला एक उपदेश केला. आपल्या सगळ्यांना तो फार गरजेचा आहे. घरी घेऊन जा. कीर्तन काय टाइमपास नाही, कीर्तन काय विनोद नाही, कीर्तन काय मजा नाही. गाईचं शेण खाली पडल्यानंतर मातेला घेऊन उठतं, तर एवढा लांबून आलेला अक्रूर महाराज तुमच्या सगळ्यांसाठी येतो, तो काही टाइमपास करायला नाही रे, काहीतरी घरी घेऊन जायला. एक वर्षभर तुम्ही या किसन बाबांच्या कीर्तनाला झालेलं, हे वर्ष श्राद्धात झालेलं कीर्तन ध्यानात ठेवाल. काय कीर्तन महाराज करून गेले, काय सुंदर उपदेश केला ऐका. रामचंद्र म्हणतात, भरत दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. असं नाराज होऊ नको म्हटले. हे दुःख प्रारब्धानं मिळत असत, दुःख प्रारब्धावरती अवलंबून आहे. काय घडलंय बघ. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. हे भरत असं नाराज होऊ नको. दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही. कितीही प्रयत्न केला, कितीही ताकद लावली आणि काही जरी केलं तुम्ही, तर दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही. माझ्याकडे बघा. पहिली गोष्ट आहे मोतीनगरकर, सुरेगावकर, कोळपेवाडी भाग. ऐका ऐका, दोन गोष्टीतून सुटत नाही. एक तर आपण सगळे म्हातारे होणारे. सगळे कोण होणारे? म्हातारे होणारे. आणि नाही म्हातारे झाले आपण कोणी तर सगळे मारणार. याच्या पलीकडे रिनाकांत भाऊ काही माणसाच्या जीवनात नाही. किती फॅरन लवली लावली, किती विकोटरमरी लावली, किती भारीतले कपडे घातले, किती पहिलवान असला, काही काही लोक असे फोटो काढतात वैभव महाराज. स्टुडिओला जातात, कोपरगावला, येवल्याला, सिन्नरला, खाली वावीला, मोठ्या मोठ्या गावाला जातात, स्टुडिओमध्ये फोटो काढतात. मस्त उभे राहतात, मिशा बिशा पिलदार अगदी काट फोटो काढतात. आणि फोटो नुसते काढत नाही, ते फोटो असे हॉलमध्ये लावतात. सगळ्या हॉलमध्ये फोटो लावून आपण चहा घ्यायला गेलो, हॉलमध्ये बसलो. काय मालक आहे, काय बहरदार आहे, काय पैलवान आहे, काय छाती आहे, काय काय तब्येत आहे, आपण फोटोकडे पाहून म्हणतो. आणि ज्याचा फोटो आहे का तो आपल्या शेजारी बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतोय, कपाळावर आठ्या पडलेल्या असतात, आपण वर पाहतो. याच्यासारखाच दिसतो फोटो. आणि मग तो आपल्याला म्हणतो, महाराज माझाचे तरुणपणातला आहे, पैलवान होतो, कोळपेवाडी भागात कोपरगाव मध्ये कुणाला ऐकत नव्हतं, चेतपाट करायचं हे. आणि मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय झालास तू. हसू नका, त्याचं नाही, आपलं सुद्धा हेच होणार. जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दुःख करू नको भरत, अयोध्येत हो तू राजा रंकमी बनीचा. 14 वर्ष तू राजगादी सांभाळ, 14 वर्ष मी वनवासी आहे. ते तुझं प्रारब्ध आहे, हे माझं प्रारब्ध आहे. विश्वाचा मालक आपल्याला शिकवतो की आपला जन्म संसार प्रारब्धाच्या हातात आहे. बघा, तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी संसारातले प्रारब्धावर अवलंबून असतात. प्रयत्न करायचाच असेल तर परमार्थातला करा. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने काळ सारावा, प्रदक्षिणा तुळशीच्या काळ सारावा. हो, देवाच्या पूजनात काळ घाला, देशाच्या सेवेमध्ये काळ घालवा, प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना काळ घालवा, पंगत घालताना घालवा, समाज उपयोगी कामं करताना घालवा, दुसऱ्यासाठी जगताना घालवा, खरं बोलणं याच्यात काळ घालवा. हो, तो वरचा काळ यायला लागलाय, तो यायच लागलाय. ते तुम्ही म्हणत नाही तो गोपीनाथ मुंडे असते तर मराठवाड्यात जरा बरं असतं. तो म्हणत नाही बाळासाहेब ठाकरे असते तर 2-2 शिवसेना झाल्या नसत्या. तो म्हणत नाही काँग्रेसचे जर विलासराव असते तर अजून त्यांचं. अरे नाही नाही नाही, असलं कोणी थांबत नाही. वरचा काळ यायला लागलाय. वरचा काळ यायच्या आधी आपला काळ हरी भजना विन काळ घालवू नको, हरी भजना विन काळ घालवू नको. दोरीच्या सापा भिवूनी बाबा, दोरीच्या सापा भिवूनी बाबा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको, अंतरीचा ज्ञान दिवा. हरी भजना विन काळ, हरी भजना विन काळ
काळ व्यर्थ घालायचा नाही, काळ संसारात घालवायचा नाही, काळ परमार्थात घालवा. मस्त प्रयत्न करा, छानपैकी भजन करा, एखादी पंगत घाला, पंढरीची वारी करा. नाही तुम्हाला कुठं जाता येत तर घरी तरी चांगलं वागा. समाजाच्या कामी या, आई वडिलाच्या कामी या, घरातल्यांच्या कामी या. परमार्थातला प्रयत्न करा. आपला काळ पापात घालवला की काळ बदला घेतो. थांबत नाही काळ. झाडं तोडली की यावेळी पाऊस येतो. मुली मारल्या आमच्याकडं एकाच डॉक्टरनी 1,00,000. एका डॉक्टरनी गर्भातल्या पोरी 1,00,000 मारल्या त्या काळात. माझ्या गावात 1 ट्रक भरून पोरं आहेत, त्यांची लग्न होत नाही. किती पोरं आहेत गावात? 1 ट्रक भरून. तुमच्याकडं तेच असणार आहे, काय वेगळं नाही. त्याचं कारण का? आपला काळ बदला घेतो महाराज. निसर्ग तोडला निसर्ग बदला घेतो. मी खरं सांगतो तुम्हाला, पापाचा बदला होतच असतो. अर्धी मन ऐकली तुम्ही, भगवान देताय तो छप्पर फाड के देताय. लोक काय म्हणतात माहिती आहे का? भगवान देताय तो छप्पर फाड के देताय. नागेश महाराज पुढचा ऐका, आज सांगतो तुम्हाला. लेता है तो चमडी उधड के लेता है. तसा नुसता देत नाही तुम्हाला, देऊन पाहतो. मस्तीत काळ घालवला, पापात घालवला, तो तुमचा बदला घेतो. धृतराष्ट्र नावाचा एक राजा झाला आपल्या देशात. 100 पोरं जन्माला आली पोटी. पापी निघाला, पापी. पोरानं पाप केलं तर तो पापात सहभागी झाला. बापानं कधी पोराच्या पापात सहभागी व्हायचं नाही. बापानं पोरगा ठोकून काढला पाहिजे. पूर्वीचे बाप पोराला खूप हाणायचे, फेट्यावाली टोपीवाली कणाकण पोरांना जोडायची. माझ्या बापानं इतकं मारलेलं आहे मला की तसला मार आता कोणी देऊ शकत नाही. गुरुनं हाणलं आणि बापाने हाणलं, त्यामुळं आम्ही शिकलो. मला दगडाच्या विटा तयार होतात. आता बाप पोराला हाणत नाही, त्यामुळं हायवेने चाललेली मोटरसायकलवरचा पोरगा आपण हॉर्न वाजवल्यावर बाजूला होत नाही, आपल्याकडे पाहतो. का माहिती आहे? पोरगा हाणला नाही ना, मार सहनशील नाही त्याच्यामध्ये. त्याला राग येतो. का? बापानं पोरगा ठोकला नाही. खरंच सांगतो, बापानं पोरगा खूप हाणला पाहिजे, चुकल्यावर बरं का, उगीच नाही. पुडी खाल्ली की ठोकला पाहिजे, चौकात दिसला की हाणला पाहिजे, दारू पिताना दिसला की मरणाचा हाणला, निबार ठोकला पाहिजे. इंदुरीकर महाराजाच्या भाषेमध्ये बांधून हाणलं पाहिजे. का? खरंच आहे ते. जर तुम्ही तुमच्या पोराला पापात सहभागी झाला की मग तो तुमच्या सहित घर बुडवतो. मी सांगत नाही, कथा सांगते. 100 पोरं झाली धृतराष्ट्राला. सम्राट होता एका काळातला. ऐका, सम्राट राज्याचा नाही, देशाचा नाही, तर अफगाणिस्तान पर्यंत, बांगलादेश पर्यंत राज्य होतं त्याचं. एवढा श्रीमंत राजा. 100 पोरं जन्माला आली पोटी, पापात सहभागी झाली. स्वतःची सून दरबारात आणली तरी थांबवलं नाही. विश्वाचा मालक सांगायला आला, भांडण करू नका, 5 गावं द्या. नाही दिली. आमचंही म्हटले द्यायचं नाही, असून सुद्धा दिलं नाही. परिणाम काळानं बदला घेतला. 100ची 100 पोरं मेली. 100 तर मेली. राजगादी सोडावं लागली. पाय उतार झाला. एका रूम मध्ये राहायचा. आणि तो जेवायला बसला की तो भीम त्याला एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायची. ती वाईट आहे बघा. एका काळातला राजा, आदेश देणारा, हात वर करून सांगणारा, आज्ञा करणारा राजा, पाय उतार झाला. रूम मध्ये बसायचा आणि पोराची कहाणी ऐकू वाटत नसायची त्याला. निघून गेला रे अरण्यात. ज्या अरण्यात निघून गेला त्या अरण्याला वनवा लागला होता. 2 डोळ्यानं आंधळा होता. एका काळातला सम्राट जाळामध्ये अडकला. जिकडं पळेल तिकडं जाळात अडकायचा निलेश महाराज. अंगाची कातडी भाजली रे. राजा जळून खाक झाला. कल्पना करा, एक 100 पोराचा बाप आणि विश्व ज्याच्या ताब्यात असा राजा, पाप केल्यावर जर त्याला जळावं लागतं तर आपण किती झाडकी पत्ती आहोत. आपण खूप लहान आहोत. पाप करू नका. आपला काळ सार्थक केला त्यांनी. धरिला म्हणे विठ्ठल, चिंतनात घालवा, उपकारात घालवा, नामस्मरणात घालवा, परंपरेमध्ये घालवा, परमार्थात घालवा. प्रयत्न तुम्ही परमार्थातला केला की माझं नीट ऐका. तुकोबाराय म्हणतात, आम्ही पायात घुंगर बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. पायात घुंगर घेतले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि संसार सोडून आम्ही डोंगरावर आलो. भामचंद्र डोंगर, गोरडेश्वर डोंगर, भंडारा डोंगर. नाचून भजन करायला लागलो. सारखं नाचायचो, सारखं गायचो आणि देवाचं भजन केल्यामुळे आमचा काळ भजनात गेला आणि जगाला उडवणारा काळ आम्ही जिंकला. आणि जिवंतपणे काळ परमार्थात गेल्यामुळं आम्हाला जिवंतपणे म्हणता यायला लागलं, अभंगाचं पहिलं चरण.
प्रयत्न परमार्थातला केला, प्रयत्न देव जिंकण्याचा केला, प्रयत्न भजनाचा केला, प्रयत्न परमार्थातला केल्यामुळं शेवट तो भला माझा बहु आणि गेल्यावर नाही जिवंतपणे झाला. गेल्यावर अभंग नाही लिहिला तुकोबाराने, जिवंतपणे लिहिला गात्यात. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. हे कुणी कुणी म्हणावं, हे ज्यांनी पापच केलं नाही. आम्ही आळंदीला शिकायला होतो आणि जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकायला असताना आमचे महाराज पाठामध्ये सांगायचे, पैठणला गोदावरीच्या नाथषष्टीला जोग महाराज एकदा गेले, वैभव महाराज. आणि जोग महाराज तिथं पैठणला गेले. त्या पैठणची एक सिस्टीम अशी आहे, आपण जसं आता त्र्यंबकेश्वरला नाशिकला गोदावरीचं स्नान करतो तसं तिथं पैठणला गोदावरीचं स्नान करताना ब्राह्मण लोक उभे असतात आणि ते म्हणतात, हो घ्या संकल्प, सोडा संकल्प, जीवनात केलंय तेवढं पाप निघून जाऊ. आपण ते हातामध्ये पाणी घेतो, संकल्प सोडताना ब्राह्मण मंत्र म्हणतो, तो तिकून म्हटलं का द्या सोडून, मग आपण सोडून देतो. अशी पद्धत. जोग महाराज गेले आंघोळीला, त्यांनी आतमध्ये हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प सोडायचा तेवढ्यात ते ब्राह्मण म्हटलं, हो थांबा, श्लोक म्हणू द्या. म्हणजे कसला श्लोक? म्हटलं तुम्ही केलेलं पाप निघून गेलं पाहिजे म्हणून श्लोक म्हणायचं. तर जोग महाराजांनी पाणी खाली सोडलं, माझ्याकडे बघा, आणि त्या ब्राह्मणाकडे पाहून म्हटलं, अरे पाठ्यानं पापच केलं नाही तर संकल्प पापाचा कसा सोडायचा? हे जिवंतपणे ज्याला माहिती ना, ज्याचं मन म्हणतं ना, मन मी पाप नाही केलं, मन लोक नाही, ज्याचं मन म्हणतं मी पाप नाही केलं, त्याला म्हणता येतं शेवट तो भला माझा बहु गोड झाला. म्हणजे जिवंतपणे शेवट गोड करता येतो, लक्षात ठेवा. या विठाला विठाला संन्यासी महात्मा आपल्या भागातले एक प्रसिद्ध महाराज गोवर्धन गिरीजी महाराज यांचं आगमन आहे. महाराजांना साष्टांग प्रणिपात. आणि मी माझी आईशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण. बरं का, स्वतःला विसरतो, मायबापाला घराला विसरतो आणि विषय येतो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता म्हणून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विठाला 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 विठाला. हो, परमार्थातला प्रयत्न केला पाहिजे. संसारातला प्रयत्न फळ देत नाही, परमार्थातला प्रयत्न फळ देतो. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. त्या रात्री कीर्तन होतं माझं राळेगण सिद्धीला. अण्णा हजारेंचं गाव आहे ते राळेगण. त्या राळेगणला रात्री कीर्तनाला गेलो होतो मी.
9 ते 11 कीर्तन करून तुमच्याकडे आलो. आता परत चाकणला आहे. हे देवीचे सप्ताह चालू आहे सध्या नवरात्राचे. 2-2 कीर्तन आहेत, पण ते आमच्या रेणाकांत भाऊनी खूप दिवसाची तारीख या परिवाराच्या माध्यमातून आम्हाला दिलेली आहे. ऐका, तर त्या राळेगणला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा देशासाठी शहीद झालेला आहे. तो जो पोरगा होता ना, फार सुंदर होता दिसायला महाराज. ज्याला आपण राजबंडा म्हणतो की नाही, गोरा पान चेहरा, सुंदर असं त्याची हानवटी, लय गोड पोरगा होता. लय सुंदर दिसायचं. माझ्याकडे बघा, आणि तो जो गोड दिसणारा पोरगा ना वैभव महाराज, त्याचा बाप पोलीसमध्ये आहे मुंबईला, 1 लाख पगार आहे. आई त्याची शिक्षिका आहे, तिला पण 1 लाख पगार आहे. दोघांच्या घरामध्ये मिळून 2 लाख रुपये महिना येत होता गोवर्धनगिरी महाराज. पण त्या पोरानं असा विचार नाही केला की मला आयतं खायचं नाही. तो म्हटला मला काहीतरी करायचे, आणि त्या पोरानं देशासाठी प्रयत्न केला. तर तो पोरगा व्यायाम करून भारत देशाच्या मिलिटरीमध्ये लागला. संभाजीनगरला शिकला. त्याची बॉडी, त्याचं ती छाती, त्याचं ते वजन, त्यांनी केलेला व्यायाम कामी आला. परीक्षा पास झाला. ऐका रे, 24 मराठा बटालियनमध्ये त्याची नोकरी लागली होती. कोणी म्हणावा आमचा शेवट गोड झाला. याच्यासाठी एक 5 मिनिटं घेतोय. ज्या वेळेला तो पोरगा सीमेवर लढायला गेला, त्या पोराची खासियत अशी होती नागेश महाराज, निलेश बाबा, की तो पोरगा वर्षातून फक्त 8 दिवस घरी यायचा, बाकी सगळे दिवस देशासाठी द्यायचे. काय पोरं असतील महाराज, आपल्यासारखे नाही. केतन किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोडपल्या, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सूर्यछाप, मिराज, एका दमात 1000 पुढे आहेत. पुड्या खाणारी नव्हता, दारू पिणारा नव्हता. मग आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. मला देशासाठी लढायचं, मला छत्रपती शिवाजी महाराजासारखं देश सेवा करायची, धर्मसेवा करायची. आणि तो पोरगा, ऐका रे भाविकांनो, सीमेवरती लढायला गेला. तर 2018 साली तो पोरगा, 20 वर्षाचा पोरगा सीमेवर लढायला गेला. 18, 19, 20, 21, 22 आणि 23 अशी 5 वर्ष देशासाठी तो लढला. तर 5 मेडल त्याच्या छातीला लागली. 5 लढाया जिंकला तो महाराज. सुट्टीच घेत नव्हता. इतका राजबंडा पोरगा कॅप्टन झाला. 5000 पोरं त्याच्या हाताखाली आली महाराज. ऐका रे भाविकांनो, कॅप्टन झाला होता. आता 2 बंदुक्या मिळाल्या होत्या, खूप मोठा मान मिळाला होता, तरी सुद्धा सुट्टी घेत नव्हता. 2023च्या डिसेंबर महिन्यात माझ्याकडे बघा, सियाचिन नावाच्या प्रदेशामध्ये त्याची ड्युटी लागली होती. आणि ड्युटी करत असताना बर्फ पडला. तर कमरेपर्यंत बर्फ आला, हळूहळू खांद्यापर्यंत बर्फ आला. पण ध्वजाचं रक्षण करताना इतवरही मागं सरकला नाही, पुढं सरकला नाही. देश सेवा करता करता एक दहशतवाद्याचं संकट आलं. समोरून होणाऱ्या गोळीबाराला जोडी देत होता, इकडून दहशतवादी मारत होता. तेवढ्यामध्ये पडलेले झेंडे उभे करत होते. भारत माता की जय, वंदे मातरम असे जयघोष चालू होते. देश जिंकला होता. पण बर्फ इतका पडला होता की आता कानापर्यंत बर्फ आला. श्वासोश्वास कोंडायला लागला. इतका बर्फ पडला, 0.3 तापमान झालं. आपले बरेच जवान बर्फामध्ये अडकून गेले गड्या. ऐका रे, ही सत्य घटना आहे. आणि बर्फामध्ये जवान अडकल्यामुळं खूप प्रयत्न केले. हेलिकॉप्टर बोलवण्यात आलं. सगळ्या लोकांनी त्याला काढण्याचे प्रयत्न केले. सगळ्यांच्या बॉड्या सापडल्या महाराज. पण या कॅप्टन सौरभ आवटीची बॉडी 8 दिवस सापडली नाही महाराज. 8 दिवसानं बॉडी हाताला लागली तर पूर्ण बर्फमय बॉडी झाली होती. गोठून गेलं होतं त्याचं शरीर महाराज. राजबिंडा 25 वर्षाचा पोरगा त्या बर्फामध्ये अडकून गेला होता. श्वासोश्वास कोंडून देशाच्या मातीसाठी मुजरा करून गेला होता. बर्फातून बॉडी बाजूला काढताना, बर्फ तोडताना त्याचा एक हात कापावा लागला, अर्धी छाती कापावी लागली, एक पाय सुद्धा कापावा लागला. आणि अर्ध्या अंगाची बॉडी त्या राळेगण सिद्धीला पोहोचली. आईनं झेंडा सरकून आपला पोरगा पाहिला तर मायबाप हंबरडा फोडून रडायला लागले. बांधल्या तळ्याचा फुटला सेपाट, ओघ 12 वाटा मुरणताती. रडत होतं गाव, आई रडत होती, घर रडत होतं.
त्या पोराचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाला आणि 1 वर्षभर त्या आईनं हातानं अन्नाचा घास सुद्धा खाल्ला नाही. मी रात्री कीर्तनाला गेलो होतो, त्या आईला भेटून आलो. त्या आईला म्हटलं तुम्ही जेवत का नाही? त्या आई सांगते, महाराज तोंडाच्या जवळ घास आला, माझ्या सौरभचा हात मला दिसतो हो महाराज. काय कमाल आहे. आपल्यासाठी रे हात गेलाय, आपल्यासाठी रे गोळ्या, आपल्यासाठी रे पोरांनो, आपल्यासाठी. थाटात साखरे महाराज कीर्तन करतो, थाटात तुम्ही वर्ष श्राद्ध ठेवता, थाटात तुम्ही गाता, पण तो जर बाजूला झाला तर आपण कथा कीर्तन करू शकत नाही. त्यांची आठवण काढत जा रे, त्यांना मुजरा करत जा, त्यांच्यासाठी कधीतरी मुजरा करून त्यांना वेळ देत जा. मी पुन्हा पुन्हा सांगतो, भारत देशाच्या मातीसाठी वयाच्या 25व्या वर्षी छातीवर गोळ्या झेलणारे, बर्फामध्ये अडकून जाणारे जवान, माझा देश अगोदर माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ. कोणत्या जातीतला आहे, कोणत्या धर्मातला आहे याचा विचार न करता छातीवर गोळ्या झेलतात. त्या तरुणांनी नक्की म्हटलं पाहिजे, शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, गोड झाला, माझा बहु 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 गोड झाला. त्यांनी म्हणावं, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. आपल्या महाराष्ट्रातून देवाकडे दिंड्या जातात, लई दिंड्या जातात. या 2-4 वर्षात तर खूप वाढल्या. कोळपेवाडीतून तेवढ्याच, नगरकून तेवढ्याच, नाशिकमधून तेवढ्याच, खानदेशातून तेवढ्याच, मराठवाड्यातून तेवढ्याच. पण पूर्वीच्या ज्या दिंड्या होत्या ना, भजन करत जायची. गात जागा आता खात जागा. पंक्ती वाढल्यामुळं जेवत जातात. पूर्वी तसं नसायचं. आता पंक्तीलाही वाढल्या. इथं मोतीनगरला पंगत की लगेच सुरेगाव की सुरेगाव, लगेच शहाजपूर की मढी की मढी, लगेच वावी की पोहेगाव. त्या पंक्ती वाढल्या. या पंक्तीमुळं टाळकरी पुढच्या गावात, वादक मधल्या गावात, गायक त्याच्या मागच्या गावात, तुळशीवाली त्याच्या मागच्या गावात, विणेकरी त्याच्या मागच्या गावात. त्याचा परिणाम भजन राहिलं नाही. पूर्वी तसं नसायचं. मी 18 वर्ष दिंडीत चाललो. पायात घुंगरं बांधायचे आमचे महाराज आणि महाराजांच्या पाठीमागे मी पखवाज वाजून भजन करायचो. लई गोड हो महाराज. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री तुकाराम, श्री तुकाराम. गोड भजन असायचं. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया, साधकाचा माय बाप ज्ञानोबाराया, ज्ञानोबाराया, वैभव महाराज, कधी नागेश महाराज, कधी निलेश महाराज, कधी आमचे हे पांगरे महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी पावल्या खेळून हरिपाठ करून दिंडीमध्ये चालताना भजन करत असतात. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.
देव तुकाराम. गोड भजन वेगवेगळ्या चालीमध्ये एकदा गाव गेलं की मस्त असं नॉनस्टॉप मी तुम्हाला 15 मिनिटं म्हणून दाखवू शकतो. नॉनस्टॉप चाल डबल येणार नाही, भजन डबल येणार नाही. खूप चाली आहेत. युट्यूबला साखरे महाराज नाव टाका, ऐकायला मिळतील, त्याच्यात वेळ जाईल. असं भजन करत दिंडी गेली होते. माझ्याकडे बघा. आणि त्या दिंडीला एक गाव लागलं होतं मंगळवेढा नावाचं. फार गरज आहे या कथेची. आपल्याला पहिलं चरण कळल. कोणी म्हणावं आमचा शेवट गोड झाला. मला बाप सांगायचा आहे 15 मिनिटामध्ये, 12 वाजता आपल्याला थांबायचं आहे. एवढं गोड कीर्तन या परिवारानं ठेवलंय. कधी 11:15 वाजायला लागले आपल्याला कळत नाही. एवढं सुंदर चाली, एवढं गोड कीर्तन आहे. जाता जाता घरी घेऊन जा, ऐका रे. आणि त्या गावामध्ये, एक मंगळवेढा गावामध्ये दिंडी येणारे म्हणून सगळं गाव सजलं होतं. कोणी स्वयंपाक बनवला होता, कोणी पुरी बनवली होती, कोणी पुरणपोळी बनवली होती, कोणी श्रीखंड चपाती बनवली होती. प्रत्येक जण आपापल्या घरी वारकऱ्याचं स्वागत करत होता. दिंडी आली, दिंडी आली, दिंडी आली म्हणून सगळेजण कीर्तनाला गेले होते. कीर्तनात सगळा समाज बसला होता. आणि त्या कीर्तनात वैभव महाराज, एक कान्होपात्र नावाची 16.5 वर्षाची पोरगी बसली होती. फार सुंदर होती दिसायला. इतकी छान होती गिरी बाबा, इतकी छान होती गोवर्धनगिरी महाराज, की सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर कमळ उमलायचं. आणि पान जर खाल्लं तिच्या गळ्यातून दिसायचं. अगरबत्ती लावू नका, बंद करू. मला थोडी ॲलर्जी आहे त्याची. ऐका ऐका. विठाला विठाला विठाला. एक पोरगी बसली, फार सुंदर होती दिसायला. तिला अभिमान झाला होता. आपल्याला पण झालाय हो. काही माणसाला लय अभिमान झाला. मी लय भारी, माझे काय नाही काय नाही. कोरोना आलता तर 1 रुपया मिळत नव्हता. कीर्तनकार घरी, गायक घरी, वादक घरी, कंपनीवाले घरी. अहो आत्ता नाही गेला कोरोना, विसरून गेले हो माणसं मारे. अहो 2 वर्ष वैभव मारा टाळ वाजायला सुद्धा लोक बोलत नव्हते आपल्याला. का? बंद पडू शकतं जगात काही पण. कोटी कोटी. अहो 25 वर्ष आमच्या गावात पोरं आली नाही, मुंबईला गेले. आमचा दुष्काळ आहे जरा बीड जिल्ह्यात. आमच्या अर्धे लोक मुंबईला आहेत कामाला. 25 वर्ष आईला भेटायला आली नाहीत, बापाला भेटायला आली नाहीत. तिकडं श्रीमंत झाली, बंगले तिकडंच बांधले, भाड्यानं रूमा दिल्या, लाख रुपये महिना कमवणारी पोरं. आणि कोरोनाच्या काळात पै गावाकडे निघाली. पै आमच्या गाववाल्याने असा बदला घेतला, काट्याच लावल्या गावात. 15 दिवस इथं झोपायचं. झोप झाडाखाली, चल क्वारंटाईन हो. काळ मग सांगितलं तुम्हाला, बदला घेतात लोक. तसंच आहे महाराज. ऐका ऐका. कधी बंद होईल काही सांगता येत नाही राजांनो. कधी काय होईल. गर्व झालाय माणसाला. मी लय सुंदर, मी लय भारी, काही नाही रे. त्या कान्होपात्रेला तसा गर्व झालेला. मी लय सुंदर. नेमकी कीर्तनात बसली आणि कीर्तनकार सांगायला लागला की विश्वाच्या मालका एवढं सुंदर कोणी नाही. खरंच नाही. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा. आपल्यासारखं नाही काळांडे अमरान मांडरान ह्यासार. आपल्यासारखं थोडी येतो. तो सुंदर आहे महाराज. किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली या, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. किती गोड आहे. रूप सावळे सुकुमार, कानी कुंडल मकराकार, मकराकार. तो सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळशी हार गळा कास पितांबर, तुळशी हार गळा कास पितांबर, तुळसी हार गळा कास पितांबर. आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान, हेची ध्यान, हेची ध्यान.
गोड आहे, सुंदर आहे, गोजीरवाणा आहे, अशी प्रमाणे चालली होती. पोरीला विचार केला माझ्यापेक्षा सुंदर असेल का, आणि 16.5 वर्षाची पोरगी देवाला पाहायला गेली तर देव तिला काळा दिसला. काळाचे देव ठाईचाची काळा अनादी बहु काळा. ती म्हटली बाई काय कीर्तनकार सांगत होता, गोराण सुंदरण राजसन, हा तर काळा आहे. म्हणून तिनं देवाच्या पायावरती आपलं मस्तक नाही मांडलं. माझ्याकडे बघा कोणाचा शेवट गोड होतो, हो पहिलं चरण कळल. हे जे बोट आहे ना, असं आल्हाद देवाच्या पायावरती मांडलं. आमचा देव इतका सुंदर झाला, कानोपात्रीचं बोट देवाच्या पायावरती पडल्याबरोबर देवाच्या पायाला कानोपात्रीच्या बोटानं खड्डाच पडला. बाई माझ्या बोटानं खड्डा पडतो, पायात घुंगरं बांधले, गळ्यात विना घेतला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या, आणि पोरगी नाचून भजन करायला लागली. सारखी नाचायची, त्या पायावर प्रेम करायची, विठोबावर प्रेम करायची. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा, मी विठ्ठलाचा. वा काय निलेश महाराज गोड वाजवता हो. हातामध्ये चिपल्या घेऊन पोरगी नाचायची. मी गातो नाचतो आनंदे, नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे, वेडा झालो मी तव छंदे. पायामध्ये घुंगर बांधून सारखं ती नाचत होती कानोपात्रा. पण तिचं दिसणं सुंदर असल्यामुळं, तिचं गाणं चांगलं असल्यामुळं, आता तुम्ही खाली माना डुलवता, माझ्या लक्षात येतं की काय महाराजांचा आवाज आहे असं तुम्ही म्हणता की नाही, काय ही मंडळी गातात, काय निलेश महाराज वाजवतात. तसं त्या पोरीला पाहिलं लोक यायची, हो काय भजन करते, काय मस्त नाचते. पण ते तिचं दुर्भाग्य असं, तिच्यावर एका राजाची नजर पडली आणि राजानं आदेश काढला ही पोरगी आपल्या दरबारात नाचायला. आता वाईट झालं, पोरीच्या कानावर आलं मी तर देवाच्या दारात नाचते, हे राजा मला त्याच्या दरबारात घेऊन जाईल. ऐका कोणाचा शेवट गोड होतो, घेऊन जा घरी. पोरगी पुढे चालायला लागली, पकडणारे मागे, पोरगी पुढे, पकडणारे मागे. माझ्याकडे बघा, पोरगी पुढे, पकडणारे मागे. अशी ज्या वेळेला पोरगी पुढे चलत होती, पकडणारे मागे होते. माझ्याकडे बघा, देवाच्या पायावरती त्या पोरीनं आपलं मस्तक ठेवलं. ओ कोळपेवाडीकर, सुरेगावकर, मोतीनगर, माझ्याकडे बघा, मस्तक जसं देवाच्या पायावरती ठेवलं तसं आपला प्राणच देवाला देऊन टाकला. लोटणाऱ्यानं लोटलं तर प्रेतच खाली पडलं. बापरे, कुणाची मुलगी आहे, देवाच्या पायावर जीव दिला. म्हटलं एका वेश्येची मुलगी आहे. एक जण म्हटले तिला मंदिराच्या बाहेर काढा, एक जण म्हटले तिची माती वाळवंटात करा, एक जण म्हटले तिला स्मशानात जाळा. एक ब्राह्मण म्हटले असलं काही करू नका, देवाच्या पायावर पूर्ण जीव दिलाय, मंदिरात ठेवा हिला, देव जे सांगेल ते करतो. पूर्वीच्या काळातल्या साधूला देव बोलायचा, नारायणगिरी महाराज, गंगागिरी महाराज, ओरिजिनल साधू. शिव्या देत होते कीर्तनात कणाकण लोकांना. खासदारांना आमदार आल्यावर त्याचं नाव बिव घेत नव्हते, खासदाराला घोडे लावायचे. नारायणगिरी बाब इथं खासदार आला तर आपली पंचायत होते, काय टाकायचं काय टाकायचं. ते तसले नव्हते, ओरिजिनल होते ते. पैसे घेत नव्हते, आमच्यासारखे नव्हते, ओरिजिनल होते ते. त्यांना देव बोलायचं, आम्हाला माणसंच बोला ना, ते तर देव बोलायचं. त्यांना पैसे घेत नव्हते ना, ओरिजिनल होते. देव बोलायचं त्यांना. ते बाबांनी साधूनं ठेवलं प्रेत मंदिरात. आणि रात्री 1 वाजता आश्चर्य घडलं. विटेवरच्या मालकानं झोपलेल्या त्या अनंत शास्त्रीला आवाज दिला, अनंता, या मुलीसारखी पवित्र वस्तू नाही, अंत कालेचे मामेव,
स्मरण मुक्त्वा कलेवरम, माझ्या पायावर या मुलीनं जीव दिलाय. गीतेमध्ये माझा श्लोक आहे, हिच्यासारखी पवित्र नाही, मंदिरात तिची माती करा. मंदिरात तिची माती केली आणि जिथं माती केली तिथे एक झाड उगवलं. 750 वर्ष झालेत. साखलदंडानं ते झाड तुमच्या माझ्या दर्शनासाठी बांधून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये कान्होपात्रेची समाधी आहे. जिला बाप माहिती नाही अशा अपवित्र कुळातली पोरगी देवाच्या पायावरती भजन करून नतमस्तक होते, तर तिला मंदिरात जागा मिळते. त्या कान्होपात्रेनं म्हटलं पाहिजे, शेवट तो भला, हा शेवट तो भला, माझा बहु नातवाला मुलाला बसा बसा नाही 5-10 मिनटं बरोबर 10 मिनटं बाकी आहेत अजून माझ्याकडे बघा बसा बसा काय घातला विण्याला हार घालाय पण तुला माझ्याकडे बघा प्रेम देणारा हा कैलासवासी किसनराव नावाचा बाप या कुटुंबातून निघून गेला. सगळ्यांनी मला विनंतीच केलेली आहे की बाबा आमचे आजोबा फार गोड होते, आमचे वडील फार गोड होते, मोठा परिवार आहे त्यांच्या पाठीमागं आणि आज त्या आजोबांची आठवण येत असते. तुमची फार आठवण येते बाबा, तुमची फार आठवण येते. आपल्याला आठवण येत असतात जी माणसं जात असतात त्यांच्या कष्टानं त्यांच्या सुसंस्कारानं त्यांनी केलेल्या बीजारोपणानं आपला जन्म झालेला असतो आणि मग ते निघून गेले की त्यांची आठवण येत असते. 10 किलोमीटरचं अंतर कापून कोणाच्या शेतामध्ये रात्र रात्र दिवस दिवस दारे धरणारा बाप असतो.
माझ्या मुलाला बंगला असावा, माझा मुलगा सावलीत असावा, माझा पोरगा समाजामध्ये वावरणारा निघावा, यासाठी कष्ट करणारा बाप असतो. सांगू द्या मला, फाटलेली बन्यान घालतो, फाटले धोतर 2 ठिकाणी बांधून घालतो. तुम्हाला मला टी शर्ट, इंग्लिश मीडियम, डॉक्टर, महाराज, जीन्स पॅन्ट आणवतो, तुम्हाला मला श्रीमंत बनवतो. बाप असतो. बाप करी जोडी लेकुराची वो, तुकोबारांचा अभंग आहे बरं का. बाप करी जोडी लेकुराची वो, आपुली कुरवंडी वाळवणी वो, एकाएकी केला मिरासीचा धन. तुम्हाला लोक नोकर बनवतील, हाताखाली वापरून घेतील. जगात फक्त बाप आहे, मालक बनवतो तुम्हाला, सगळं देतो तुम्हाला. त्याच्या नावावरली जमीन तुमच्या नावावर करतो, त्याच्या नावावरचा बंगला तो जिन्यात झोपेल पण तुम्हाला रूम बांधतो. फक्त बाप असतो गड्या. माझा बाप गेलेला आहे, मला विचारा. बाप सांगायला लागलो की मला माझ्या वडिलांची आठवण येते. मी आळंदीला शिकायला होतो. 1999 साली माझ्या बापानं मला आळंदीला टाकलं शिकायला. मी 11 वर्ष राहिलो महाराज आळंदीत. आळंदीला राहिला असताना 10 वर्षात माझा बाप एकदाही भेटला नाही मला, एकदाही भेटला नाही. लय कठीण बाप होता. मी महाराज होऊन आल्यावर घरी आईला विचारलं, आई काय ग इतका कसा निष्ठुर असेल ग आपला दादा, साधं भेटायला सुद्धा येत नव्हता मला. माझ्या आईनं मला सांगितलं, अरे तुझा बाप प्रत्येक महिन्याला तुला भेटायला यायचं, पण तुला भेटत नव्हता. लांबून बघायचा तू काय करतो, पाठाला जातो का, रियाज करतो का, मधुकरी मागतो का, आणि तुला पाहून घरी यायचा, उशी घालायचा आणि उशीत तोंड घालून रडायचं. पण तुला भेटला नाही का. त्याला वाटायचं मी जर लेकराला भेटलो आणि त्याचे असे कष्ट पाहून घरी घेऊन आलो तर माझा पोरगा शिकणार नाही. फक्त बाप असतो बरं का. खरंच सांगतो तुम्हाला, पाठीचा काना खराब झाला ना, शरीर खराब होतं. आणि घरातला कानारूपी हा किसन नावाचा आजोबा बाप गेला की घर दुःखामध्ये जात. बाप तो बाप असतो. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. बाण लागला होता श्रावण बाळाला आणि पाण्याची झारी घेऊन दशरथ राजा निघाला होता. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी झारी तो परत फिरे, तो तुमचा शर आला कसा उरात ऋतूनी बसला. शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. त्या ब्राह्मण पुत्रावधूनी शोकाकुल झाला रुमनी, आसवे आणुनी नयनी तो वदला अंत तुझ्या नाशाला. मी पापी श्रावण बाळा. हे बाळा मला माफ कर रे, माझी माफी मागू नका राज. तुमच्या बाणानं माझं मरण निश्चित आहे, पण त्या झाडाखाली माझी आंधळी आई आहे, त्या झाडाखाली माझा आंधळा बाप आहे. एवढी पाण्याची झारी घेऊन जा, माझ्या आई वडिलाला पाणी पाजा, आणि मगच मला शांती मिळेल. काय पोरगा असेल. राजाच्या पायाची चाहूल लागली आणि त्या आंधळ्या मायबापानं विचारलं, आलास का रे राजा, फार दूर गेला होतास का रे. बोलणारे राजा, बोलणारे आता अशी मुलं राहिली नाही बरं. हो, किसनरावांचं किती गोड वर्ष श्राद्ध केलं, अशी पोरं आता नाही. हो, तन मन धन देऊन गायक वादक सप्ताह कीर्तन भजन आमचा किसन बाबा देवाच्या पायाजवळ गेला पाहिजे म्हणणारी मुलं नाही आता. बोलत नाहीत हो मुलं आईला, बोलत नाहीत. तो ज्या आईनं घर बांधलं, ज्या बापानं घर बांधून दिलं,
त्या मायबापाला न बोलणारी पोरं आहेत. विनंती असेल तरुणांनो, तीन बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मोती चारा. दूर उडाली पाखर, पांग आईच फिटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटाया. आभाळानं बोलाविल, ओढ रक्ताला लागली, आभाळानं बोलाविल, ओढ रक्ताला लागली, काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहारली. आभाळानं बोलाविल, ओढ रक्ताला लागली, काळजाच्या पणतीत प्राणज्योत शहारली. येता जवळ घटिका, लागे कळस फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलांना भेटाया, जाई पिलांना भेटाय. मायबाप खूप मुलासाठी करत असतात. खूप कविता, खूप गीतं, खूप अभंग, खूप मला तुम्हाला सांगता येतील गड्या. मला एवढं सांगायचंय तुम्हाला. बाण लागला होता आणि तो पाणी घेऊन आलेला राजा पाहिला आणि विचारत होता तो आंधळा बाप, का रे श्रावण? बोलणारे बोलणारे राजा बोलणारे. मी श्रावण नाही, मग तू कोण आहे? मी अयोध्येचा राजा आहे. अश्चल रे तू राजा, आमचा राजा कुठे रे? आमचा बाळ कुठे रे? खूप वेळापासून गेलाय रे, त्याला काही कुठं चावलं तर नाही ना? कोणी त्याला गिळलं तर नाही ना? का दिसत नाही रे आमचा बाळ? रडणाऱ्या दशरथ राजानं सांगितलं, तुमच्या बाळाला माझं बाण लागलं, हे पाणी घेऊन मी तुम्हाला आलोय. तर त्या आंधळ्या बापानं डोळीतून काडी उडी घेतली, हंबरडा फोडून बाप रडायला लागला. आणि रडणाऱ्या बापानं दशरथ राजाला श्राप दिला, राजा आम्हा सिद्धी धरे पुत्र दुःख, परी तू पावसी पुत्र शोक. 4 मुलं असतील राजा तुला, पण एका बापाचा श्राप आहे. तुझ्याजवळ अंत समयाला पाणी पाजायला तुला एकही पोरगा नसेल. काय महाराज नवले, देव जन्माला आला हो पोटी देव, जवळ नाही राहता आलं. हा बापाचा श्राप असतो. एवढंच सांगायचंय मला. या मुलांनी, या नातवांनी खूप गोड बापाचा कार्यक्रम ठेवला. सगळ्या माता मगाशी रडायला लागल्या, सगळ्यांच्या डोळ्याला अश्रू आले. बाप आठवला. खरं सांगतो तुम्हाला, 2 कीर्तनं असतील ना, 2 निरोज तरी करायचा बाप माझा. फेट्याची घडी घालायचा, बाबा उपरणं घ्या, बाबा म्हणायचा मला माझा बाप, महाराज आले म्हणायचा. तेवढा आनंद कुणाला नसतो, फक्त घरामध्ये बापाला असतो. ज्याचा बाप जातो फार दुःख असतं त्याच्या घरात. आज या मुलांना बाप दिसत असतो, पण खरंच सांगतो तुम्हाला, सगळ्या पोरांना, नातवंडांना, नातीला, पंतोला, सगळ्यांना सांगतो, 2 पिशव्या घेऊन हा किसन नावाचा बाप आजवर गेला असेल तर उजव्या हातातल्या पिशवीमध्ये त्यांनी तुम्हाला दिलेले संस्कार, तुमच्यासाठी केलेले कष्ट पिशवी बाहेर पडली असेल. आणि डाव्या हातातल्या पिशवीमध्ये आमचा आजोबा, आमचा बाप, आमच्या सगळ्या परिवारानं देवाच्या पायाजवळ राहावा, हरिभक्त, वारकरी, चिंतनीय असा आमचा बाप होता. इति समाज जमलाय अशी लोक त्यानं जोडलेली होती. एवढा गोड बाप पाहिला. यमराजाचा दंड खाली झाला आणि भगवंताच्या पायाजवळ तुमच्या वडिलांना आज जागा मिळाली. त्यांना नक्की आज म्हणता येईल, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मला कोणीतरी त्यांच्या पंतूनी चिठ्ठी लिहून पाठवली. त्या कोणीतरी त्यांच्या घरातल्यानं लिहून पाठवलंय, एका क्षणात झाला दुरावा, ठरला आठवणीचा पुरावा. कोणीतरी लिहिलंय त्यांच्या घरातल्या बाळानंही, एका क्षणात झाला दुरावा, ठरला आठवणीचा पुरावा. कसे जाऊ बाबा विसरून तुम्हाला, जीवन सुने झाले. लहानाचा मोठा करून शिक्षण केले आजोबांनी, वा बालपणी ना कसली कमी वाढविले राजावानी. मी पण तुला कसलेच दिले नाही कमी पडू,
सांगणारा बाप आता निघून गेला रे. माझे जीवन झाले सुने कारे गेलास आजोबा सोडूनी. वा, या बापानं, या मुलानं, या पंतूने आपल्या आजोबाला, आपल्या मुलांनी आपल्या बापाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ओळी लिहिल्या. आमचा आजोबा जरी आज तुमच्यातून गेला असेल तर तुम्हाला आशीर्वाद देतोय. एवढं गोड कीर्तन ठेवताय. जनाबाई, ज्ञानोबा, तुकोबा, भरत, रामायण एवढ्या सुंदर कथा लोकांना ऐकवता. नक्कीच तेही प्राणा परवते, आवडती मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसते. एकदा सगळ्यांनी 2 हात वर करा, सगळ्यांनी करा. किसन महाराजांना, या किसन बाबाला आपल्या मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली मिळेल. बोलून श्रद्धांजली जात नसते, भजनाची जात असते. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला बोला सगळ्यांनी म्हणा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. कुंडलिका वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.